चोपडा शहरातील गणेश विसर्जन 5व्या दिवशी होत असते। शहरात गणेश विसर्जन निमित्त सार्वजनिक गणेश मंडळ ढोल ताशे व पारंपरिक वाद्य वाजवत गुलाल उधळत विसर्जन करीत असतात। परंतु चोपडा नगर परिषदेच्या वतीने त्रुटीपासून तयार केलेल्या गणरायाची मूर्ती पर्यावरणपूरक असा देखावा, सामाजिक संदेश देणाऱ्या फलक लावून गणरायाची स्थापना केली होती। आज विसर्जनाच्या दिवशी देखील मराठमोळ्या पोशाखात लेझीम खेळत नगर परिषदेचे मुख्याधिकारी व त्यांचे परिवार तसेच अधिकारी कर्मचारी आणि ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळत गणरायाची जय घोष देत फुलांच्या पाकळ्याची उधळण करत नगर परिषदेपासून मिरवणुकीला सुरुवात केली। ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पाटील दरवाजा मार्गाने पाणी फिल्टर पर्यंत मिरवणूक जाणार आहे। त्या ठिकाणी पाण्यामध्ये विसर्जन करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले। यावेळेस त्यांनी शहरातील गणेश भक्तांना शाडू माती व पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना येणाऱ्या काळात करावी अशी आवाहन व विनंती केली। सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत की गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करायचा आहे। तर त्यासाठी चोपडा नगर परिषदेमार्फत पर्यावरणपूर्वक गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यासाठी नगरपालिकेने त्रुटीची गणपती बसवलेली होती, त्रुटीची मूर्ती होती आणि तिथे पर्यावरणपूरक असा देखावा सादर करण्यात आला होता। त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आणि कचऱ्याबद्दल त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याची जनजागृती करण्यात आली होती आणि नागरिकांनी या 4 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात तिथे भेट दिलेल्या आहेत आणि त्यांचे अभिप्राय नोंदवहीमध्ये नोंदवलेले आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे, आज विसर्जनचा दिवस आहे। तर आजच्या दिवशी नगरपालिकेचे जवळपास 120 कर्मचाऱ्यांचं लेझीम पथक येथे विसर्जन मिरवणुकीत सहभागी आहे आणि पारंपरिक वेशभूषा करून फेटा कुर्ता आणि पारंपरिक जे नृत्य आहे लेझीम नृत्य ते करून मोठ्या उत्साहात आम्ही येथे फिल्टर प्लॅनवर जी आमची जी त्रुटीची मूर्ती आहे गणपती त्याचं विसर्जन आम्ही तिथे करणार आहोत, जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद हा सर्व नागरिकांना भेटेल। सर, चोपडा शहरामध्ये मोठमोठ्या गणेश मंडळांनी मूर्ती आणलेल्या आहेत, आपण त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? माझे फक्त त्यांना एवढंच विनंती राहील की त्यांनी देखील पर्यावरणपूरक अशी मूर्तीची स्थापना करावी, जशी शाडूची मूर्ती असेल, तुटीची मूर्ती असेल आणि पर्यावरणपूरक देखावा सादर करून सर्व गणेश मंडळांनी जे आपलं प्लास्टिकचे नंतर कचऱ्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याचे जनजागृती करा। विदर्भ सिटी न्यूज, जळगाव।